दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। थोडा ना मारा मला घरात दाबून टाका, माझं रॉकेट टाकून पेटवून द्या मला. अगं हळू बोल, आई तुझ्या पाया पडते मी. काय झालंय आई? वहिनीचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. का रडतेस तू? अगं नाही ना, काय नाही, तसं काय झालेलं ना. म्हणजे जाबई बापूंनी तिका पूजेसाठी नाणं आणून सांगितला, ती विसरली म्हणून ती आता बाबा तिका ओरडले म्हणून ती रडता आता. जाऊ दे, सोडून दे. थांब जरा, मी सांगते. मी सांगते ना. नाही निशा, हा विषय इथेच थांबवायचा आहे. हे रागाच्या भरात काही बोलले असतील ना, मी तुझी माफी मागतेय. आता हा विषय बंद. आई आई, तुम्ही जे बोलताय ते मला कळतंय, पण वहिनी काय बाबा, तुम्ही चांदीच्या नाण्यासाठी नाही, बाबा असं चांदीच्या नाण्यासाठी नाही करणार. अगो जाऊ दे गो, जाऊ दे, सोडून देते. जाबई बापू ती विसरली ना, विसरू दे. तुम्ही पण विसरून जा आणि आपण पूजा करूया. चला पूजेला लागूया. चल दादा, तो येईपर्यंत थांबू ना. हॅलो हॅलो. अरे किती येण्याची. सॉरी, आज खूप काम होतं ऑफिस मध्ये, त्यामुळे उशीर झाला. सॉरी. हो ना, जा हातपाय धुव आणि कपडे बदलून ये. हो आलोच. तुम्ही सुरू करा, आम्ही लय. तिकडे वाती आणि नंतर पूजेनंतर त्या दोन्ही पणत्या तिकडे ठेवायचे. हो ये गो, हे दागिने ठेव पूजेत. हा, पूजा करायची. काय गो वेणू खोया? मी बोलवते. आलेच आलेच. वेणू, काय वेणू? अरे तू इथे काय बसलायस? चल. काय झालं? तू रडतोस? अरे नाही, बोल ना, काय झालं? वेणू, काय झालं? नाही ते मी वेणू, काय झालं? घरच्यांची आठवण येते का? हा, ऍक्च्युली ते काय ना, धनतेरस आहे ना, म्हणून ते मला पण घरच्या खूप आठवण येते, म्हणून थोडा वाईट वाटलं. तू वेडायस का? हे पण तुझंच घर आहे ना? हा, माझंच घर आहे ना हे पण. बरोबर. चल चल, आजी वाट बघते तुझी, आणि पूजेची पण तयारी झाली. चल उठ, चल आजी बोलवते तुला. उठ. उगाच होमसिक होऊ नकोस. चल, आम्ही सगळे आहोत ना. हा, चल चल चल. उठ, चल चल. ये, बाबा वाट बघते तुझी. चल. हा हा. ये वेणू. ये आलास? ये रे.
मी तू पण आली का? काय बेटा, चेहरा का असा झालाय? काय नाही आई, अगं त्याला घरच्यांची आठवण येते ना म्हणून. हो. अगो येणारच, दिवाळीक जाऊक नाही मिळला ना, साहेबांनी सुट्टी कुठे दिल्यान. वेणू तू असा कर, पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठी ना आत्ताच अर्ज करून ठेव. आजी ये बेटा, पूजा करून घे. चल. गौरीची पहिली दिवाळी आहे, सगळं ठीक होऊ दे. होय रे बाबा, माझ्या बर्फीचा सगळा चांगला होते. कशी गुणाची सून मिळाली ना शुक्लांना. आजी शुक्ला नाही, शुक्ल. हा गोताच काय ता. चल हा देवगड, त्याची पण पूजा कर. हा आजी अगं तुझे जुने दागिने कुठे आहेत? म्हणजे आपण दरवर्षी तेच ठेवतो ना पूजेत. तो एक काम कर, हे दागिने घे आणि यातनं सोनं काढून त्या दोघींना नेकलेस तयार कर. अहो गौरीसाठी दिलेत मी ते. आता परिस्थिती अशी आली की हो पण म्हणून घरातले दागिने विकायचे काय? काय ग, मी आणते, मला सांग कुठे. नाही म्हणजे काय झाला की काय आठवला. अगो गणपतीत गावी गेले होते ना, तिकडे घालायला होतील म्हणून घेऊन गेले, पण तिकडे विसरलंय मी. अगं ह्या कमरेच्या दुखण्यांना माका काय सुचेनाच झालेला. विसरली आता, राहिले तिकडे दागिने, काय करणार. काय आजी तू पण. तुझी सगळी कारस्थानं माहिती आहेत मला. हे घर घाण टाकलेलं नाहीस तू, 80 लाखाला विकलंयस, त्यातले 10 लाख रुपये गौरीच्या लग्नासाठी खर्च केलेस, पेपर्सवर सह्या तुझ्या. कमाल है गौरी जी भी, मतलब हम परेशान हो रहे हैं, छोटी दिवाली है, पर हमारी पत्नी को हमारी फिक्र ही नहीं. वेणु को फोन लगाते हैं. शिवचा फोन, त्याला काय सांगू यार. इकडे एवढा सगळा घडलाय, मलाच टेन्शन आलंय. ए तुझ्याशी बोलायची हिंमत नाही होत आहे यार. शिव एक्स्ट्रीमली सॉरी. वेणु भी फोन नहीं उठा रहा है, चक्कर क्या है? अरे शिव भैया, भगवान का शुक्र है कि आप नहा धोकर तैयार हैं,
हम तो सुबह से 4 बार चक्कर लगा चुके हैं। क्यों, क्या हुआ? अरे आप भूल गए, आज छोटी दिवाली है। सब लोग कब से नहा धोकर तैयार हैं। चलिए आप भी जल्दी जल्दी तैयार होकर आ जाइए। हाँ जी। ये लीजिए आपकी चाय। अच्छा हम चलते, नीचे बहुत काम है। हाँ आ जाइए। जी। कितने साल हो गए, भाभी को अभी तक ढंग से चाय बनानी नहीं आई है। दादी जी, दादी जी, दादी जी प्रणाम। जीते रहो, खुश रहो। आज घर का माहौल कुछ अलग लग रहा है दादी जी। हाँ, आज छोटी दिवाली है। याद है मुन्ना, जब तुम छोटे थे तो छोटी दिवाली के दिन नए कपड़े पहन के खूब उधम मचाते थे घर में। तुम्हें मिठाई जो खानी होती थी, अरे इतनी भागदौड़ करते थे कि पूछो मत। सच, हर त्योहार का स्वागत तो तुम बच्चों की हंसी से ही होता था। हाँ दादी, वो उस वक्त तो दिवाली के समय हम रोज नए कपड़े पहनते थे, है ना? और हम मिठाइयाँ कितनी खाते थे, बाबूजी कितना सारा सामान लेके आते थे। हाँ, माता प्रसाद को खासकर मिठाइयाँ खरीदने और खाने खिलाने का बड़ा शौक था, जो आज भी बरकरार है। अरे ओ सीता मुँह वाली, अरे जरा जल्दी जल्दी हाथ चलाओ। जी दादी जी। फटाफट कीजिए ना भाभी। अम्मा। हाँ मुन्ना। अम्मा। हाँ हाँ। क्या? अम्मा, अम्मा हमारे लिए चाय बना दीजिए प्लीज, आपकी वाली स्पेशल। ना अभी लेकर आते, रुको। अच्छा वैसे बाकी सब कहाँ है? मुन्ना कहाँ होंगे, आज त्योहार है। तुम्हारे बाबूजी सुबह नहा धो के देवर जी को लेके उर्मिला और जीजी के यहाँ गए शगुन और उपहार देने के लिए, और राम दुकान पे गया है। इतनी सुबह? मुन्ना हिसाब किताब करना होता है, पूजा है। अरे ओ सीता बहू वाली, क्या कर दिया तुमने? हमने तुमसे गुलाब का फूल बनाने के लिए कहा था, और देखो तुमने क्या बना दिया, गोभी का फूल। और तुम्हारे सीता मुंह में ऐसे ही खिलते हैं गुलाब, हैं? क्या हुआ दादी, किसे चाहिए गुलाब का फूल? हम लाते हैं ना, बताइए हमें। देखो ना मुन्ना, ये सीता महू वाली को कुछ नहीं आता है सिवाय बड़ी बड़ी बातें करने के। तुम आओ, तुम हमारी मदद करो, बैठो। जी। ला दो। पर दादी जी, हम तो कोशिश कर रहे हैं ना। तुम बस कोशिश ही करती रहना। अरे तुम्हारी अम्मा ने कुछ नहीं सिखाया तुम्हें, हैं? ये देखो, हमारे यहाँ लड़के भी मांडने बना लेते हैं। शिव, राम कुमार, उर्मिला सब बचपन से हमारे साथ बैठ के मांडने बनाते हैं। जाओ, जाके तुम अपनी सास के साथ गप्पे ही हाको, बस वही आता है तुम्हें। चलो जाओ। हाँ वो दादी जी, हम रसोई में अम्मा जी की मदद करते हैं। आ जाओ। वहिनीच्या अगं तू का आलीस? मला बोलवायचं ना, बाहेर मी आले असते. नाही ठीक आहे, मला बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालंय, काय बोलायचंय? वहिनी हे बघ, तू चुकीचं समजू नकोस मला, पण ज्या प्रकारे काल तू आरडाओरड करत होतीस ना, ते चुकीचं आहे, चांगलं नाही येते. अगं बाहेरपर्यंत आवाज येत होता वहिनी, आजूबाजूच्या लोकांना कळलं असतं तर. गौरी, टाळी एका हाताने वाजत नाही, बाबांना समजवायला हवं ना. बाबा कधीच चुकणार नाहीत, ओळखते मी त्यांना. म्हणजे तुला काय म्हणायचं, माझाच दोष आहे, मीच चुकतेय? अगं बाबांचं वय झालंय ते. वहिनी, बाबांबद्दल शब्द जपून वापर.
ते मोठे, वयाने आणि मानाने सुद्धा. तुला काय वाटतं हे चिडचिड करत नाही? करतात ना, करत असतील. पण अगं तू सुद्धा बाबांची मनस्थिती समजून घे ना जरा. टेन्शन मध्ये असतात. हे बघ वहिनी, मला एवढंच म्हणायचंय की भांड्याला भांडं लागणार, मी समजू शकते. पण छोट्या छोट्या गोष्टी तूही सोडून दे ना. माझी चूक नसेल ना तर मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, कळलं? माझ्या आईने सांगितलंय मला. आणि अशा काय चुका करते ग मी? वहिनी अगं प्रश्न तो नाहीच आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की सुखाने संसार करायचा असेल तर तडजोडी कराव्या लागतात. आई बाबा करतायत, तूही कर. काय बोलतेस गौरी तू? हल्ली जो उठतो ना तो मलाच शिकवतो. असं काय घोडं मारलंय मी तुमचं? काय घोडं मारले? विकीच्या वेळी सुद्धा तू हेच केलं होतं. वहिनी तू पैसे दिले होतेस त्याला आणि सगळा दोष बाबांना दिलास. तू त्यानंतर बाबांकडून पैसे मागायला लागली होतीस. अम्माच्या वेळी कोण सांगत होतं ग इथल्या गोष्टी? काय काय घेतलंस त्यांच्याकडून? काय 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 आणि किती सांगू मी तुला? दरवेळी चुका तू करत गेलीस आणि याच घरच्यांनी तुला माफ केलं. तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं. अगं आईने तर दरवेळी पाठीशी घातलंय तुला. पण यापुढे असं चालणार नाही. वा, खूप सुरू बोलायला लागलीयस. लग्नानंतर स्वतःला जास्त शहाणी समजायला लागलीयस. तसं नाही वहिनी, पण आजपर्यंत मी गप्प होते कारण मी या घरातली मुलगी होते. सून म्हणून कसं वागायचं हे माहित नव्हतं मला. पण आता सुनेच्या जबाबदाऱ्या काय असतात ना या कळतायत. म्हणूनच हक्काने बोलू शकते. तू मला माझ्या जबाबदाऱ्या सांगू नकोस. मला माहितीये काय करायचे. आणि तुझ्या लग्नासाठी मी काय काय केलंय ना ते फक्त माझं मला माहितीये, तुला नाही माहिती. त्यातही गडबड केलीच ना. शिवच्या आत्या आणि बहिणीसाठी सोन्याऐवजी सोन्याचं पाणी असलेले खोटे हार दिलेस. काय काय बोलतेस तू? खोटे हार? वहिनी प्लीज, अगं आता तरी खोटं बोलू नकोस तू. मी तू पण होती तिथे, आमच्या समोर तू ते खोटे हार त्या बॅगेत ठेवलेस. मी तू तेव्हा मला म्हणाली सुद्धा की गौरी अगं हे 1 ग्रॅमचे हार आहेत, सेम सेट माझ्याकडे. पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटतं ना मी तूने गडबड केली असेल. तिनेच दागिने बदलले असतील. मी कशाला खोटे दागिने? हो, मी तूने गडबड केली. ठीक आहे, मग तुझ्याकडे खऱ्या दागिन्यांची पावती असेल, दाखव मला. ती किती ग्रॅमचे आहेत, कुठल्या सोनाराकडनं आणले, दाखव ना सगळं. पावती दाखव. दाखव वहिनी, काय झालं आता? वहिनी तू काळजी करू नकोस. शिवने सोन्याचे खरे दागिने आपल्या बॅगमध्ये ठेवून आपल्या घरची अब्रू वाचवली. आणि अम्मांना खरं माहिती. खरं खोटं करायचं असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता अम्मांना फोन लावते. घे, बनारसून फोन आहे, घे, बोल ना. हे घे. मी का बोलू? मी नाही करणार फोन. मी का बोलू कोणाशी? अम्माचा नाही, शिवचा फोन. वहिनी तुझे खोटे दागिने आणलेस ना ते सगळ्यांना दाखवले होतेस. आई बाबा आजी सगळ्यांना. पुरावा म्हणून आहेत ते माझ्याजवळ. तुझा खोटेपणा घरी कळला तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? आई बाबा आजी किती वैतागतील, चिडतील, रागवतील तुझ्यावर. आणि दादा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे त्याचा तुझ्यावर. एका क्षणात तुटेल तू. वहिनी प्लीज प्लीज मला घरी हे सगळं सांगायला भाग पाडू नकोस तू. माझी खरंच इच्छा नाहीये हे सगळं करायची. म्हणून मी तुला मनापासून सांगते, नीट वाग, सगळं सोडून दे. घरच्यांची काळजी घे आणि सुखाने संसार कर. वहिनी मी खरंच मनापासून सांगते तुला, नाहीतर एकटी पडशील तू. गौरी गौरी प्लीज माफ कर मला. चुकले मी.
मूर्खासारखी वागतेय मी, मला कळतच नाही काय होतंय मला. अगं लग्नाचा खर्च वाढत होता, बाबांना टेन्शन नको म्हणून मी असं केलं आणि तो पैसा लग्नात वापरला. मला तर कळतच नाही, मी नेहमी जे काही चांगलं करायला जाते ना ते सगळं चुकीचं होत. माफ कर ग मला, चुकले मी. माझ्यामुळे तुला किती त्रास झाला असेल ना तिकडे. पण यापुढे ना तू जसं सांगशील ना तसंच करेन मी, तशीच वागेल. प्लीज माफ कर. सॉरी. बस मला धमकी देतेस? आता बघ मी अम्मा बरोबर मिळून तुझ्या संसाराला कशी आग लावते आणि तेव्हा तुझा तो शिव पण काही करू शकणार नाही.